Welcome student. Today we are going to learn standard 7 subject English unit 2 subunit 2.3. The story name is Teeny Tiny. Teeny Tiny means very small. Teeny Tiny means very small. म्हणजेच इवले इवले पिटुकले किंवा छोटे आपण त्याला म्हणू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल ऑफ यू ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर 45. First of all, I read this some story. You please pay attention in your books. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in the teeny tiny house in a teeny tiny village. Now one day, this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to a teeny tiny gate. So a teeny tiny woman opened to teeny tiny gate and went into a teeny tiny churchyard. And when this teeny tiny woman had got into the teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave. And the teeny tiny woman said to her teeny tiny self, "This teeny tiny bone will make me some teeny tiny soup for my teeny tiny supper." So the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket and went home to her teeny tiny house. Okay student, now I explain this story. Please pay attention in your books. Once upon a time there was a teeny tiny woman. Here this is a story. This is a story was a one old woman. ही जी कथा आहे एका म्हाताऱ्या स्त्रीची कथा आहे की वन्स अपॉन अ टाइम देर वॉज अ वन टीनी टाइनी वुमन. वन्स अपॉन द टाइम देर वॉज अ वन टीनी टाइनी वुमन. टीनी टाइनी म्हणजे व्हेरी स्मॉल. तर एक स्त्री होती आणि ती कशी होती, टीनी टायनी इवली इवलीशी स्त्री होती. आणि हू लिव्ह इन अ टीनी टायनी हाऊस, ती कुठं राहत होती, हू लिव्ड इन अ टीनी टायनी हाऊस मीन्स अन ओल्ड वुमन लिव्ह इन अ टीनी टायनी हाऊस. ती इवल्या इवल्याशा घरामध्ये राहायची आणि इन अ टीनी टायनी व्हिलेज. आणि ती कुठं राहत होती, इन अ टीनी टायनी व्हिलेज. तर ती छोट्याशा टीनी इवल्या इवल्याशा गावामध्ये राहायची. नाऊ वन डे दिस टीनी टायनी वुमन tied her teeny tiny scarf. आता one day what happened, this teeny tiny woman tied her teeny tiny scarf. एकदा काय घडलं की तिने जो टीनी टायनी जो तिचा स्कार्फ होता तो तिने डोक्याला बांधला. अँड वेंट आउट ऑफ हर टीनी टायनी हाऊस. आणि लेटर व्हॉट हॅपन, दिस अन ओल्ड वुमन वेंट आउट ऑफ द हाऊस. ती घरातून बाहेर पडली टू टेक अ टीनी टायनी वॉक. आणि कशी बाहेर पडली, अन ओल्ड वुमन टेक अ टीनी टायनी वॉक. इवले इवलेशे पावलं टाकीत ती बाहेर पडली. अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉन अ टीनी टायनी वे. आणि ॲट दॅट टाइम अन ओल्ड वुमन अँड टीनी टायनी ओल्ड वुमन की वॉक अ टीनी टायनी वे. अतिशय छोट्या रस्त्याने म्हणजे इवल्या इवल्याशा रस्त्याने ती जाऊ लागली. सी केम टू अ टीनी टायनी गेट. लेटर अँड टीनी टायनी अँड ओल्ड वुमन केम टू नियर अ टीनी टायनी गेट. नंतर ती कुठं आली, एका इवल्या इवल्याशा गेट जवळ आली. सो अ टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट. लेटर अ टीनी टायनी अँड ओल्ड वुमन ओपन दिस गेट. नंतर त्या म्हाताऱ्या इवल्या इवल्या म्हाताऱ्या स्त्रीने ते इवलं इवलंसं गेट उघडलं. अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्चयार्ड. आणि लेटर अँड ओल्ड वुमन किंवा लेटर अ टीनी टायनी ओल्ड वुमन की वेंट इन टू अ टीनी टायनी चर्चयार्ड. नंतर ती जी स्त्री होती ती कुठं गेली, चर्चयार्ड. हिअर इज अ न्यू वर्ड, चर्चयार्ड. चर्चयार्ड म्हणजे काय, अन इनक्लोज
एरिया अराउंड अ चर्च व्हेअर पीपल आर बरीड, ज्या ठिकाणी लोकांना पुरलं जातं त्या जागेला चर्च यार्ड असं म्हटलं जातं. मग दिस टिनी टायनी ओल्ड वुमन वेंट इन टू अ टिनी टायनी चर्च यार्ड. तर ती टिनी टायनी इवलीशी जी स्त्री होती किंवा टिनी टायनी वुमन होती ती कुठं पोहोचली की सी वेंट इन टू अ टिनी टायनी चर्च यार्ड, इवल्याशा चर्च यार्डमध्ये त्या दफनभूमीमध्ये पोहोचली. अँड व्हेन दिस टिनी टायनी वुमन हॅड गॉट इन टू अ teeny tiny church yard. आता later what happened when this teeny tiny woman had got into a tiny church yard, ज्यावेळेस ती आतमध्ये चर्च यार्ड मध्ये पोहोचली, सी सॉ अ टिनी टायनी बोन. ॲट दॅट टाइम टिनी टायनी अन ओल्ड वुमन सॉ अ बोन. तिला त्या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर बोन मीन्स हाड, तर एक हाड दिसलं पा. आणि ऑन अ टिनी टायनी ग्रेव. आता ते हाड कुठं होतं? हेर इज अनदर न्यू वर्ड ग्रेव. ग्रेव मीन्स अ प्लेस वेअर अ पर्सन इज बरीड, ज्या ठिकाणी व्यक्तीला पुरलं जातं त्या जागेला काय म्हटलं जातं? ग्रेव. त्याला आपण थडगं म्हणत असतो पा. मग दिस टिनी टायनी वुमन सॉ अ बोन, तिने त्या ठिकाणी हाड बघितलं आणि ते बी हाड कुठं बघितलं? ऑन अ ग्रेव. आता ग्रेव म्हणजे थडगं, त्या एका थडग्यावरती तिला त्या ठिकाणी हाड दिसलं. अँड द टिनी टायनी वुमन सेड टू हर टिनी टायनी सेल्फ. लॅटर दिस टिनी टायनी वुमन सेड हर सेल्फ. नंतर ती इवलीशी स्त्री स्वतःलाच म्हणू लागली की टिनी टायनी सेल्फ, स्वतःला म्हणू लागली दिस टिनी टायनी बोन विल मेक मी सम टिनी टायनी सूप फॉर माय टिनी टायनी सपर. आता दिस टिनी टायनी वुमन सेड हर सेल्फ, ती स्वतःला सांगू लागली की दिस टिनी टायनी बोन विल मेक मी सम टिनी टायनी सूप. आता हे जे टिनी टायनी बोन आहे, इवलंसं जे हाड आहे ते मला काय करू शकतो? मेक मी सम टिनी टायनी सूप. हेर इज अनदर वर्ड सूप. सूप म्हणजे रस्सा. तर हे हाड माझ्यासाठी काय करू शकतं की मी हाडाचा रस्सा बनवू शकते. आणि फॉर माय टिनी टायनी सपर, कशासाठी बनवू शकते? फॉर माय टिनी टायनी सपर. सपर मीन्स हेर इज अनदर न्यू वर्ड सपर. सपर मीन्स लास्ट मील ऑफ द डे, दिवसातील सर्वात शेवटचं जे जेवण असतं, रात्रीचं जे जेवण असतं त्याला सपर असं म्हटलंय पा, रात्रीचं जेवण. मग हे हाड काय करू शकतं की मला माझं रात्रीचं जेवण मी याचं बनवू शकते. सो द टिनी टायनी वुमन पुट द टिनी टायनी बोन इन टू हर टिनी टायनी पॉकेट. आता लॅटर व्हॉट हॅपन? दिस टिनी टायनी वुमन पिकअप दिस बोन. त्या टिनी टायनी वुमनने ते हाड उचललं आणि पुट दिस टिनी टायनी बोन इन टू हर पॉकेट. आणि तिने ते टिनी टायनी हाड जे आहे ते कुठं ठेवलं? इन हर पॉकेट. तिच्या जो खिसा होता त्या खिशामध्ये किंवा पिशवीमध्ये टाकलं. अँड वेंट होम टू हर टिनी टायनी हाऊस. आणि लॅटर व्हॉट हॅपन की अ टिनी टायनी वुमन वेंट टू हर होम. नंतर ती तिच्या घरी गेली आणि वेंट होम टू हर टिनी टायनी हाऊस. तिचं जे टिनी टायनी इवलंसं जे घर होतं त्या घराकडं ती त्या ठिकाणी गेली. नाऊ व्हेन द टिनी टायनी वुमन got home to her teeny tiny house. आता later when this teeny tiny woman reached her teeny tiny house, ज्यावेळेस ही म्हातारी स्त्री तिच्या टिनी टायनी हाऊस मध्ये पोहोचली, सी वॉज अ टिनी टायनी बिट ऑफ टायर्ड. आणि टायर्ड म्हणजे थकणे, तर ती काय झालेली होती? सी वॉज अ टिनी टायनी बिट टायर्ड. ती काहीशी थकलेली होती, इवलीशी थकलेली होती. सो ही वेंट अप हर टिनी टायनी स्टेअर्स टू हर. आता लॅटर व्हॉट हॅपन? दिस टिनी टायनी वुमन वेंट अप हर टिनी टायनी स्टेअर्स. आता स्टेअर्स म्हणजे पायऱ्या, ती तिच्या जिन्यावरून वरती जाऊ लागली. टू हर, look at the next page, to her teeny tiny bed. आणि later this teeny tiny woman reached on her bed. ती तिच्या टिनी टायनी बेड वरती पोहोचली. and put the teeny tiny bone into a teeny tiny cupboard. आता later what happened? this teeny tiny woman
put the teeny tiny bone into his a teeny put into a teeny tiny cupboard. आणि तिने तिचं जे बरोबर नेलेले जे बोन होतं, हाड होतं, ते काय केलं, पुट दिस बोन इनटू अ टीनी टायनी कबोर्ड. तिच्या इवल्या इवल्याशा कबोर्ड मध्ये ते हाड ठेवलं. अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अ टीनी टायनी टाईम. आता लॅटर दिस टीनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप, नंतर ती झोपी गेली अ टीनी टायनी टाईम, इवल्या इवल्याशा टायमात किंवा इवल्या इवल्याशा वेळेमध्ये ती झोपी गेली. सी वॉज अवेकन बाय अ टीनी टायनी व्हॉइस. आता लॅटर व्हॉट हॅपन, सडनली समथिंग इज हॅपन देअर, काहीतरी त्या ठिकाणी घडलं. सी वॉज अवेकन, आणि ती काय झाली, अवेकन म्हणजे टू गॉट अप, ती जागी झाली. अवेकन बाय अ टीनी टायनी व्हॉइस, कशाने जागी झाली, टीनी टायनी व्हॉइस, इवल्या इवल्याशा आवाजाने ती काय झाली, जागी झाली. फ्रॉम द टीनी टायनी कबोर्ड, आणि धिस व्हॉइस केम फ्रॉम अ कबोर्ड, तो आवाज कुठून आलेला होता, फ्रॉम अ कबोर्ड, कपाटातून आलेला होता. आणि फ्रॉम द टीनी टायनी कबोर्ड व्हाईल सेड, आणि कबोर्ड मधून आवाज आलेला होता. दिस व्हॉइस इज, तो आवाज त्या ठिकाणी आहे, किंवा दिस व्हॉइस वाज सेड, तो आवाज त्या ठिकाणी सांगतोय, गिव्ह मी माय बोन, मला माझं हाड द्या. गिव्ह मी माय बोन म्हणजे काय, मला माझं हाड द्या. ओके स्टुडंट, रिमेनिंग स्टोरी वी विल सी द नेक्स्ट period or next videos. Thank you all of